नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरेश राजपूत सर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत। आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमध्ये बरेच टॉपिक बघितले। त्यामध्ये आपण स्टेटमेंट, ट्रूथ व्हॅल्यू, लॉजिकल कनेक्टिव्स, कंपाऊंड स्टेटमेंट अँड ट्रूथ टेबल्स हे टॉपिक आपण क्लिअर केले। यामध्ये आपण एवढ्या टॉपिकवरती जो एक्सरसाइज नंबर 1.1 आहे तो आता क्लिअर करणार। एक्सरसाइज नंबर 1.1, एक्सरसाइज 1.1। पहिला क्वेश्चन त्यामध्ये असा आहे बघा, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट। स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट। Justify, in case of statement, state its truth value। स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू। तर हा पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला दिलेले जे सेंटेन्स आहेत तर ते कोणते सेंटेन्स स्टेटमेंट आहेत ते ओळखायचे आहे आणि जस्टिफिकेशन करून जर ते स्टेटमेंट असतील तर ते ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे। मीन्स जर का स्टेटमेंट ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी ने आपण रिप्रेझेंट करतो आणि जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर आपण ट्रूथ व्हॅल्यू एफ ने रिप्रेझेंट करतो। नाउ पहिला सेंटेन्स आहे बघा, 5 + 4 = 30। 5 + 4 = 30। आता बघा 5 + 4 = 13 हे स्टेटमेंट आहे। इट इज अ स्टेटमेंट, पण हे फॉल्स आहे। बघा 5 + 4 किती होतं? 9, बट वी हॅव टू गिवन दॅट इट इज 30। Hence its truth value is f। Therefore we write here it is a statement which is false। Hence its truth value is f। We write the solution of this as like it is a statement which is false, hence its truth value is f। सेकंड आहे बघा, x - 3 = 40। x - 3 = 40। आता बघा थोडं लक्षात घ्या, इथं व्हेरिएबल्स नव्हता त्यामुळे इथं डायरेक्टली आपल्याला क्लिअर करायचं की 4 + 5 9 होतात बट 13 दिलेले आहे। मग आपण स्टेटमेंट कशाला म्हणतो? आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ। ट्रू असेल चालेल, फॉल्स असेल चालेल, ते स्टेटमेंट असतं। मग हे फॉल्स आहे, स्टेटमेंट आहे, फॉल्स आहे, ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल। आता इथं बघा काही व्हॅल्यूज, इफ यू पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स हियर, सपोज 17, then 17 - 3 is 14, it is true for this। But if you put other value than 17, then it is false। Means it is true for some values and false for some values। Therefore it is an open sentence। It is a open sentence।
It is an open sentence. And if it is open sentence, hence it is not a statement. Hence, it is not a statement. आणि स्टेटमेंट नसेल तर ट्रूथ व्हॅल्यू लिहिण्याची गरज नाही, कारण आपण मी एक नोट तुम्हाला लिहून दिलेली आहे, म्हणजे अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घेतलेलं आहे. ओपन सेंटेन्स स्टेटमेंट नसतात, अँड देअरफॉर राईट इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, क्लोज द डोअर. क्लोज द डोअर. आता बघा, क्लोज द डोअर यामध्ये तुम्हाला काही असं ट्रू वाटतंय? नाही. फॉल्स वाटतंय? नाही. बरोबर, यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा असा रिझल्ट देऊ शकत नाही. इट इज अन ऑर्डर सेंटेन्स. क्लोज द डोअर म्हणजे एखाद्याला आपण ऑर्डर देतोय. इट इज क्लिअर. अँड ऑर्डर सेंटेन्स मीन्स इट इज द रिक्वेस्ट टाइप. सॉरी, it is a imperative sentence, we can say that, and therefore it is not a statement. It is an order. It is an order, so it is not a statement. So it is not a statement. कारण ऑर्डर मीन्स इम्पेरेटिव्ह टाइम्स सेंटेन्स स्टेटमेंट नसतं. नेक्स्ट, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. झिरो इज कॉम्प्लेक्स नंबर. झिरो इज कॉम्प्लेक्स नंबर. बघा, आता इथं क्लिअर होत आहे, तो असेल किंवा नसेल त्यात अडचण नाही आहे, बट इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू. झिरो कॉम्प्लेक्स नंबर आहे, बिकॉज वी कॅन राईट झिरो एज लाईक 0 plus 0i. 0 we can write 0 plus 0i. We can represent it is by z, means z is equal to 0 plus 0i. It is a statement. Which is true. Which is true. Hence, its truth value is t. Its truth value is t. We can write as like. Now next, please get me breakfast. Please get me breakfast. आता मला सांगा, प्लीज गिव्ह मी. इट इज अ रिक्वेस्ट. रिक्वेस्ट केलेली आहे, इथं कुठल्याही प्रकारचं ट्रू किंवा फॉल्स नाही, आणि म्हणून आपण याला स्टेटमेंट नाही असं लिहिणार. इट इज क्लिअर. आपण असं लिहिणार, इट इज अ रिक्वेस्ट. It is a request. Hence, it is not a statement. Hence, it is not a statement. Next, congruent triangles are similar. Congruent triangles are similar.
कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. बघा ट्रू किंवा फॉल्स यावरून आपण रिप्रेझेंट करू शकतो. इट इज अ स्टेटमेंट. हे ट्रू आहे की फॉल्स आहे बघा. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. यस, इट इज ट्रू. हेन्स its truth value is t. It is a statement which is true, hence its truth value is t. बघा कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप म्हणतो आपण. दे आर सिमिलर. येस, कुठल्याही दोन एकरूप वस्तू सिमिलर असतात. सिमिलर मीन्स दिसायला सारख्या, बट इट मे बी डिफरंट इन द शेप अँड साईज. आकाराने भिन्न असू शकतात, बट दे आर सिमिलर. मीन्स कॉन्ग्रुएंट मीन्स दे आर एकरूप. वी कॅन से दैट एज लाइक. Next, x square is equal to x. X square is equal to x. It is also open sentence, hence it is not a statement. Because it is different for different values and therefore it is not a statement. It is an open sentence. Hence it is not statement. आणि स्टेटमेंट नसेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहिण्याची गरज नाही. नाउ नेक्स्ट, a quadratic equation cannot have more than two roots. A quadratic equation cannot have more than two roots. क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोनपेक्षा जास्त रूट्स नसतात. दिस इज द, हे स्टेटमेंट आहे. इट मे बी ट्रू ऑर फॉल्स आपण क्लिअर करणार, पण हे स्टेटमेंट आहे. आता मला सांगा, क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात? दोन रूट असतात. क्वाड्रॅटिक मीन्स दिस इक्वेशन as like x square plus bx plus c is equal to 0. This is the quadratic equation. In general ही पॉवर जेवढी असेल तेवढे रूट त्याला असतात. Here power is 2. Hence it has maximum 2 root and it is correct. हे असं एवढं काही लिहिण्याची गरज नाहीये. जस्ट वी कॅन राईट हियर इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू. Hence its truth value is t. Truth value is t. Do you like mathematics? Do you like mathematics? आता बघा इथं प्रश्न चिन्ह आहे आणि वी नो दॅट इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आर नॉट स्टेटमेंट. इट इज अ कोणत्या प्रकारचा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे? प्रश्नार्थक वाक्य आहे, म्हणून हे स्टेटमेंट नसेल. आपण बघितलंय इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, ओपन सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, दॅट इज ऑर्डर, रिक्वेस्ट, दीज आर नॉट अ स्टेटमेंट.
It is an interrogative sentence. It is an interrogative sentence. Hence, it is not a statement. Hence, it is not a statement. Next, the sun set in the west. The sun sets in the west. सांगा बरं. Sunset, we can say that in the west. It is a statement. It is a statement. It is true, hence its truth value is T. सूर्य पश्चिमेला मावळतो. This is ना. West means पश्चिम. It is a statement. Which is true. Hence, its truth value is T. Next, all real numbers are whole number. All the real numbers are whole numbers. A real number means, that is, we can say that R is subset of W. Here, R is subset of W. Yes, it is possible. No, it is a statement, but it is a false. Hence, truth value is F. It is a statement. Which is false. Hence, its truth value is F. Next, can you speak in Marathi? Can you speak in Marathi? बघा प्रश्न आहे, क्वेश्चन आहे, इंट्रोगेटिव्ह आहे, म्हणून हे स्टेटमेंट नाही. इट इज अन इंट्रोगेटिव्ह. Hence, it is not a statement. प्रश्न दिसला म्हणजे ते स्टेटमेंट नसतं. नेक्स्ट 13. x square minus 6x minus 7 is equal to 0 where x is equal to 7. It is possible that we have to given that value here, x is equal to 7. We put their value 49 minus 42 minus 7 means is equal to 0. That is, we put value of x here. 7 square minus 6 into 7 minus 7 is equal to 49 minus 42 minus 7
means 49 minus 49 is equal to 0, means it is satisfied. This is LHS and this is RHS, means this x value x is equal to 7 satisfies this equation, therefore it is a statement, and its truth value is t. It is a statement which is true. Hence its truth value is t. Next, the sum of cube root of unity is 0. The sum of cube root of unity is 0. Yes, we know 1 plus omega square is 0. Omega is cube root of unity here, and therefore 1 plus omega, it is statement which is true. Which is true. Truth value, we can write t. We can write t. And last, it rains heavily. It rains, or it rains, we can say that. It is open statement. It is open sentence. Not a statement. Not a statement. This is the first question in exercise number 1.1 of mathematical logic. Now we complete next question to next video lecture. Please subscribe this channel for the more information. Thanks.